हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे जागतिक महिला दिन, तर तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज रंगपंचमी देखील आहे, तर रंगपंचमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा। तर आमची रंगपंचमी वगैरे झाली, आता आम्ही चाललोय बाहेर कुठंतरी, मला तरी काही कल्पना नाही, परंतु बघू कुठं जातोय काय, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आज मात्र आहोंनी आणि पिलूने जे ठरवले तेच होणार होतं, कारण मला काहीच कल्पना नव्हती। तर आहोंनी डायरेक्ट कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन आलेत आणि इथं मग मला सांगत होते की तुला ड्रेस साडी काय घ्यायचं असेल तर ते घे। तर इथं मी पहिल्यांदा ड्रेस पाहिले, तर ड्रेस त्यांनी दाखवले, एवढे काही छान नव्हते, परंतु एक ड्रेस मी प्रांजल पॅटर्नमधला एक रेग्युलर वापरण्यासाठी घेतला, तर तो ड्रेस मला पिलूने गिफ्ट केला। त्यानंतर आहोंनी दुसरं सरप्राईज माझ्यासाठी प्लॅन आखलेला होता, तो म्हणजे गजरा। तर त्यांच्या मनाने आज गजरा दिला आणि मला खूप जास्त आनंद झालेला होता। थँक्यू। आहोंनी आज मला गजरा दिलाय आणि इतका छान त्याचा सुगंध आहे ना, प्युअर आहे एकदम फुल। आधी काय बोलली, व्हिडिओ चालू करायच्या आधी काय म्हणली पप्पाला? काय म्हणले? आता तिसरं माझ्यासाठी सरप्राईज होतं, म्हणजे कुठंतरी जेवायला घेऊन जाणार होते, हे नंतर कन्फर्म लक्षात आलं, परंतु कुठं जाणार आहेत हे देखील माहिती नव्हतं। तर डीमार्टच्या समोरून जाणार होतो, तर ते म्हणले की तुला किराणा वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकतेस तू। आता मी त्यांना म्हटलं किराणा घ्यायचा आहे, परंतु लिस्ट वगैरे माझ्याकडं काहीच नाही। ते बोलले की जेवढा तुझ्या लक्षात असेल तेवढा घे, बाकी राहिलेला नंतर बघूया। तर फायनली किराणा घेतला आणि तो पिशव्या वगैरे काहीच नसल्यामुळं डायरेक्ट गाडीच्या डिक्कीमध्ये भरला आणि तिथून आम्ही पुढं जाण्यासाठी निघालो। तर इथं मला छान अशी नर्सरी दिसली, तर झाडं घ्यावीत किंवा थोडीफार खतं वगैरे घ्यावीत अशी इच्छा झाली, परंतु अहो बोलले की येताना घेऊया। आता येताना म्हटल्यानंतर खूप जास्त दुपारच्या वेळामध्ये ऊन झालं आणि मग नंतर माझ्या देखील लक्षात राहिलेलं नाही। तर अहो आज मला घेऊन आलेले होते, म्हणजे त्यांना बरेच दिवसापासून यायचं होतं, मॉम्स कोकण कट्टा या इथं जेवणासाठी। तर आमचा अचानक ठरलेला प्लॅन आणि आहोंनी आज आणलंय मॉम्स कट्ट्याला। बरेच दिवसापासून त्यांना यायचं होतं, तर ते म्हटले चला आज आपण सगळेजण जाऊया। तर आता आम्ही आलोय, इथं गाडी वगैरे पार्क केली। ॲम्बियन्स खरंच खूप सुंदर आहे। मासा आता सध्या उन्हाळ्यामुळं इतकं भयानक ऊन पडतंय, दुपारची वेळ असल्यामुळं अगदी लख्ख प्रकाश पडल्यासारखा, म्हणजे एकदम चमकत होतं ऊन आणि खूप जास्त झळ्या वगैरे होत्या, परंतु बाजूनी सर्व झाडं असल्यामुळे खूप छान वाटत होतं, वातावरण तसं छान होतं। आणि आहोंनी आणि पिलूनी दोघांच्या चॉईसनुसार इथं सुरमई थाळी काहीतरी त्यांनी ऑर्डर केलेली होती, तर एक थाळी आलेली कशी टेस्ट आणि पिलूचं इथं सुरू झालेलं होतं। तर पिलूला देखील छान अशी पापलेट फ्राय आवडला। तर त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि पिलूला इथं फोटो काढायचा होता, तर पिलूचा फोटो काढला आणि खूप जास्त ऊन असल्यामुळं त्याला काय आम्ही जास्त वेळ खेळू दिलं नाही, परंतु प्रत्येक राईड त्यांनी थोडी थोडी तरी ट्राय केलेलीच आहे। आणि ऊन असल्यामुळं जास्त वेळ न थांबता आम्ही लगेचच घरी येण्यासाठी निघालो, परंतु लेकराची हौस, त्यासाठी आहोंना देखील थोड्या वेळासाठी त्याच्यासोबत खेळावं लागत होतं। तर मी मात्र शांत बसून घेतलेलं होतं, कारण ऊन भयानक होतं आणि मी सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळं मला थोडासा डोकेदुखीचा देखील त्रास होत होता। तर फायनली आम्ही म्हणजे घरी पोहोचलो, तर सुंदर असा मला पिलूने हा ड्रेस गिफ्ट केला आहे आणि आहोंनी मात्र मला पैसे दिलेले आहेत। आणि आम्ही येताना आईस्क्रीम आणलेली, ती मेल्ट झाली होती आणि ती फ्रीजरमध्ये ठेवून त्याची थंड होण्यासाठी वाट पाहते। तर आजचा व्लॉग असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा।